प्राजक्ता चल जेवायला चल. भूक नाही मला. प्रश्न फक्त 3 महिन्याचाच आहे ना. बघता बघता निघून जातील ते 3 महिने. हा माझ्यासाठी एक एक घटका एक एक वर्षासारखे आहे आई. ह्यात जर मी जिंकले असते तर आपल्या अकॅडमीचं काम पुढे गेलं असतं. माझ्यामुळे 3 महिन्यांसाठी काम रखडलं. मामांजींचं सपान रखडलं. म्हणून स्वतःचाच राग येतोय मला. पप्पा थोडं तरी खाऊन घ्या. बाहेर बातमी ऐकली तवाच डोळ्यामोर आलं तुमच्या सगळ्यांची थोबाड कशी पडली असतील म्हणून. तिथंच हसू आलत आणि घरी येऊन बघतोय तर तुमची गत त्याहून. जरा भी लाज नाही ना हो तुम्हाला. तुम्ही नाट लावली ना म्हणून हे घडलंय. ए निले आजच्या काकणाला आरसा कशाला लागतोय ग. तुझी बहीण हारणार हे सांगायला मला कुठल्या पंचांगची गरज नाही पडली. ती हारणारच होती. तुम्हीच गवगवा करून टाकला तिचा. काय तर म्हणे पंचक्रोशीत गाजलेलं नाव आहे. संकटावर मात करून उभी टाकलेली पैलवान आहे. एका झटक्यात झाली ना भुई सपाट. जावई बापू असं दुसऱ्याच्या हरण्यावर हसू नये. अहो शेवटी खेळ आहे तो आणि खेळात नशीब बदलायला येळ लागत नसतो. आणि आज नशिबानं नाही तर दुसऱ्याच्या खोटारड्यापणामुळे हार पदरी पडले. पण मला खात्री आहे माझी प्राजू खऱ्याची कास धरून राहून पुढचा सामना नक्की जिंकून द्यावी. दाखवल जिंकून दाखवल. पण हे सगळं 3 महिन्यांनंतर. तवर बंदीच आहे ना व. आता 3 महिने या घरात मला कुस्तीचं नाव पण नगे. अहो माझ्या डोक्याला जरा तरी शांती लाभू द्या इथं. गेले काहीतरी मस्त पक्कर बेतकर आज जेवणाला. हा निलू डाळ भातच कर. ते यांच्यासाठी माझ्यासाठी मटणाचं वाटण तयार कर. जाऊन चपटी मारून येतो आणि येता येता मटण घेऊन येतो. आज लय खुश आहे मी. बघू कोण अडवते आज मला. प्राजक्ताचा मूड नाहीये. आपण जेवून घेऊया. व्हॉट डिश आई. मूडच नाहीये म्हणजे. अहो मी डिनर साठी मस्तपैकी स्वीट बनवली खीर. आणि प्राजक्ताच डिनरला नाही. व्हॉट इज दिस. तू गोडाधोडाचा स्वयंपाक केलास. आता प्राजक्ता कुस्तीची मॅच विनर करूनच येणार हा कॉन्फिडन्स सगळ्यांनाच होता म्हणून केली खीर. मला काय माहिती प्राजक्ता मॅच हारणार ते. आणि हारली ती हारली. वरनं 3 महिन्याची बंदी बॅनर घेऊन आली. त्याला व्हॉट मी डू आई. आई आता खीर केली आहे सगळ्यांसाठी तर सगळ्यांनी खायला पाहिजे का नाही. ज्यांना खायचंय ते खातील. मला आता जेवायलाच नकोय. आई ओके नो प्रॉब्लेम. मी तर डिनरचं जेवणारच आहे आणि मला स्वीट बी खायचंय. मम्मा घे. जरा हळू बोल. कुणी ऐकलं तर परत घरात वाद होतील. शिराळकर व्हॉट वाद. आता नो वाद. वाद ना कुस्तीवर ना होणार आहेत ना अकादमीवर ना.
मी तर म्हणाले शिराळकर, दिस इज राईट टाइम. आत्ताच आईंशी बोला आणि ती इन्व्हेस्टमेंट आपल्या साईडनं वळवा आणि त्यांचा पत्ता कट करा. म्हणजे अहो, आता प्राजक्ताचे ऑल प्लॅन, ऑल सपान फिनिश. आता काही अकादमी पूर्ण होतच नसते. अहो, तिच्यावर कुस्ती खेळायला बंदी आली नाही का? बंदी फक्त 3 महिन्याची. हा म्हणत हे 3 महिने निघून जातील आणि अकॅडमीसाठी परत जिद्दीने उभे राहतील वीरू आणि प्राजक्ता. तेच होऊ द्यायचं नाही आपण. काय बी करून त्यांच्या नांग्या कायमच्या ठेचायच्या, सांगून ठेवतो. ठेचायच्या म्हणजे काय, ठेचायच्याच पण एका झटक्यात नाही, चांगलं चिवळून काढायचं त्यासनी. अकादमीचा विचार केला ना तर चिटपाखरू पण त्यांच्या अकादमीत येणार नाही, ही अशी गत करून ठेवणार त्यांची. तुला सांगतो जयराज, काय बी करायचं पण त्या विरोध अशी वेळ आणायची कधी जमीन विकण्या बिगर त्याच्यासमोर पर्याय उरला नाही पाहिजे. मग बघू ना कशी प्राजक्ता पुरं करते तिचं सपान. घ्या खुराकाचे एकदम बेस्ट आणि टेस्टी लाडू. मम्मा, हे काय चाललंय? आई, खुराकाचे एक नंबर बेस्ट लाडू. नाही म्हणजे आता प्राजक्ता तर कुस्ती खेळणारच नाही, मग ते लाडू उगाच पडून पडून खराब होऊन जातील. एवढे महागडे लाडू खराब होण्यापेक्षा म्हटलं वाटून खाऊन टाकू यार, नाही का, संपतील तरी. हे ठरवायचा हक्क तुला कोणी दिला? कुणाला विचारून खुराक वाटायला लागलीस? हे बघ, प्राजक्ताच्या कुस्तीवर बंदी आली आहे, ती पण फक्त 3 महिन्यासाठी. तिच्या तालमीवर नाही. ती पैलवान होती, पैलवान आहे आणि पैलवानच राहणार. समजलं? ठेव ते लाडू जागच्या जागी ठेव. आणि एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवा, हा प्राजक्ताचा खुराक आहे, खिरापत नाही. आई, आता तूच जाऊन प्राजक्ताला नाश्त्यासाठी घेऊन ये. माझं तर काय ऐकणं झाली ती. दाद्या, माझ्याकडे एक आयडिया आहे. मिनी, चल चल. प्राजक्ता, बघ की हे कसे करायलेत. परत एकदा कामाचं निमित्त काढून यांना बाहेर जायचंय. मी म्हटलं जरा माझ्यासोबत घरात थांबा, तर नाही, उलट माझ्यावरच खावतायत. अहो नाही नाही हो वहिनी, मी कुठं बोललो घरात थांबणार नाही. काय बी काय बोलायलीस का मीने? आता वहिनी तुम्हीच सांगा, सगळी कामधंदे सोडून घरात थांबून कसं चालेल? बरं, जेव्हा गरज आहे तेव्हा आहेच की घरात मी. बरं मी नेहमी तुला बोललो की नाही, चल तुझ्यासोबत नाश्ता करतो. तशी बी तू दिवसभर आरामच करणार आहेस, तवर जाऊन येतो की मी माझ्या कामाला. तर आता म्हणते मला नाश्ता न काही क्या? मग काय, बरोबरच आहे ते. प्राजक्तानं तरी कुठे केलाय नाश्ता? तिनं नाही केला म्हणून वीरू भाऊजींनी बी नाही केलाय. अहो, आईंनी बी नाही केला नाश्ता अजून. घरात कुणीच काही खाल्लेलं नसताना आपण कसं खाणार? मीने, ही वेळ आहे का इतरांसाठी तटून राहायची? तुला किती वेळा सांगितलंय की आत्ताच्या घडीला स्वतःची काळजी स्वतः घेतली पाहिजे. वहिनी तुम्ही सांगाव. प्राजक्ता, आता तूच सांग बरं, घरात कुणीच नाश्ता केलेला नसताना मी असं बका बका हादडणं बरोबर दिसतं का? काही बोलतात आपलं. तुम्ही
बास. मी नाश्ता करावा म्हणून भांडताय ना व दोघं. चला येते मी नाश्ता करायला. आई प्राजक्तानं लईच मनाला लावून घेतलं. मला काय वाटतं विरू, तिच्या मम्मी पप्पांना बोलून घेऊया. त्यांचं तरी ती ऐकेल असं वाटतंय. कळवलंय त्यांना, येतो म्हणलेत. शिराळकर, हाऊ व्हेरी डिप्रेशन प्राजक्ताचं. तिच्याकडनं आता अकॅडमीचं काय बी होणार नाही. तेव्हा चढदिशी आईंशी बोला आणि अकॅडमीची इन्व्हेस्टमेंट आपल्याकडे युटर्न करा. बघा बघा आम्ही कोणाला घेऊन आलोय. प्राजक्ता ये. विने जा वहिनीसाठी ताटा नाश्त्याचं. अगं बस बस बस. एवढं न गे, कमी कर. तुमच्यासाठी म्हणून खाली उतरले मी. प्राजे, शकुंतलाबाई, मारुतीराव, या ना, या या. बसा ना, बसा. बरं झालं तुम्ही आलात. आम्ही तुमचीच वाट बघत होतो. आता तुम्हीच समजवा तुमच्या लेकीला. तुमचं तरी ऐकते का बघा. कालपासून काहीच खाल्लं नाहीये तिने. काय पैलवान, मी काय शिकवलंय तुला? रडायचं नाही, लढायचं. काय रडत बसलेस? स्वतःसाठी लढायला मी कवा बी कचरत नाही, पण दुसऱ्याच्या सपनासाठी लढताना हे असं अपयश आलं, ते बी स्वतःची काय बी चूक नसताना, मग तर खचायला होतच ना. एवढी मेहनत करून नशिबात हारणंच असत आणि समोरचा चिटिंग करून जिंकत असत, तर मग काय फायदा लढायचा? अगं तायडे, लढायचं कसं हे मी तुझ्याकडनं बघून शिकलो, आणि लढताना प्रामाणिकपणे लढायचं कसं हे बी तूच मला शिकवलं ना. अहो दाजी, तुम्हाला काय सांगू, एकदा मी अभ्यासच करत नव्हतो आणि परीक्षा तोंडावर आलती. काय करू ते समजना झालतं, म्हणून मी कॉपी तयार करायला बसलो. अय्या, कॉपी? पिंट्या, म्हणजे तू चीटिंग केलीस? अहो करणारच होतो, पण तेवढं तायडीनं मला कॉपी करताना बघितलं आणि ती बोलली की हे कॉपी करणं चुकीचं आहे, हे करून फक्त तात्पुरतं समाधान मिळतंय, पण खऱ्या आयुष्याच्या परीक्षेत आपण का पास होऊ शकत नाही. मग काय फायदा ते चीटिंग करून मिळवलेल्या मार्कांचा? तेव्हा मी सगळे चिठ्ठे फेकून दिल्या आणि तायडीनं माझा रात्रभर अभ्यास घेतला आणि काठावर का होईना पण मी पास झालो. खरंच चिटिंग करून, रडीचा डाव खेळून तात्पुरतं जिंकता येतं, पण खऱ्या स्पर्धेत तोच जिंकतो जो प्रामाणिक असतो. काय पैलवान, समजतंय ना व? त्या पंचानं कुणाच्या सांगण्यावरनं चिटिंग केली हे आपल्याला समध्यांनाच ठाऊक आहे. त्याला आणि त्याच्या मालकाला जर धडा शिकवायचा असेल ना व, तर तुला बी पिंट्यावानी हिंमत एकवटून उभा राहावं लागेल. खरंय. आणि प्राजक्ता, मी जेव्हा फॅक्टरीला जाणं बंद केलं होतं
तेव्हा तूच मला हिंमत दिली होतीस, तूच मला समजवलं होतंस आणि त्याच जोरावर आता मी परत फॅक्टरी नव्यानं उभी केली. तसंच तुला तुझ्या कुस्तीबाबत करायचंय. आणि तू घाबरतेस कशाला? आम्ही सगळे आहोत की तुझ्या सोबत. काय पिंट्या? मग ओनली MH नाही, सुट्टीच नाही. तुमच्या सगळ्यांचं म्हणणं पटतंय मला. पण माझ्यावर लागलेल्या बंदीमुळं मामांजींचं कुस्तीच्या अकॅडमीचं सपन अपुरं राहिलं. ते कसं भरून काढायचं? अगं कोण म्हणतंय मामांजींचं सपना पुरं राहिले? तुझ्या मामांजींच्या सपनातली अकादमी आपण सुरू करायचीच आहे, तीही लवकरात लवकर. त्यासाठी बंदी उठायची वाट नाही बघायची आपण. आई काय म्हणलीस? आजच्या आज अकादमीच्या कामाला सुरुवात करूया. मी काय म्हणते, आजच पूजा करूया आणि संकल्प सोडूया. जगदीश, चिन्याला सोबत घे आणि कामाला लाग. हा हो होय, लगेच. पहिलवान लई काम आहेत आता. आता रडायचं नाही तर जोमानं लढायचं. ओनली MH नाही, सुट्टीच नाही. घ्या झालं शिराळकर. तरी सतत सांगत होते आईंशी बोला, ती इन्व्हेस्टमेंट आपल्याकडे रिटर्न तिकीट वळवा. आणि तुला असं वाटतंय आईने ते इतकं सहजासहजी मान्य केलं असते? त्या हार मानलेल्या प्राजक्ताला सगळ्यांनी मिळून गेट टुगेदर कन्व्हिन्स केलंय आणि तुम्हाला तुमच्या लोनली आईंना कन्व्हिन्स करणं जमाना झालंय. हे बघ कांचन, तसं बी तिच्या मनात नाहीच मला मदत करायचं, तर मी तरी पुन्हा पुन्हा तिच्यासमोर हात पसरून का अपमान करून घ्यायचाय? मला कुणावर अवलंबून राहायचंच नाही. बोला शिराळकर, कसं काय चाललंय घरचं सुतक? व्हॉट सुतक? नॉट सुतक अँड ऑल अंकल साहेब. सेलिब्रेशन चालू आहे इकडं. ती प्राजक्ता मॅच हारून बी आईंनी त्या अकादमीची अनाउन्समेंट केली आहे. आज पूजा करणार आहेत जमिनीवर जाऊन. काय या अकादमीचं खूळ अजून उतरलं नाही काय? वहिनी टेन्शन घेऊ नका, आम्ही आहे नव. करू द्या तुमच्या भाऊजीसनी आणि सासूबाईसनी त्या अकादमीच्या जमिनीची पूजा. त्यांची दवंडी पिटवून चांगली जाहिरात करूयात आपण. आमच्याशी पंगा, गावात दंगा. आई हे घ्या, आपल्या बोर्डाची पूजा करा. कुस्तीची अकॅडमी म्हणजे बाबांचं सपन होतं आणि ती सुरू करायला आम्ही याआधी बी प्रयत्न करत होतो. पण आज तुझ्या परवानगीनं आणि पाठिंब्यानं नव्यानं नारळ फुटू दे. उद्घाटन कर. आई हे घ्या, आपल्या बोर्डची पूजा करा.
बोला गणपती बाप्पा. बजरंग बली की बसतात. आता आपलं सपन पुरं होणार. आई, हे फक्त तुमच्यामुळे शक्य झालंय बघा. अगं मी फक्त निमित्त होते. ही अकादमी म्हणजे तुझ्या सासऱ्यांची आवड, आणि तुझ्या आणि वीरूच्या जिद्दीचं आणि मेहनतीचं फळ आहे. आई तू बघच आता आपल्या अकॅडमीतनं कसले मोठमोठे पैलवान घडवतो आम्ही. आणि फक्त अकॅडमीच नाही तर कोल्हापूरचं बी नाव उंचू. काय पैलवान म्हणजे काय? ओनली MS नाही, सुट्टीच नाही.